बातम्यांचा वेगवान आढावा बघूया सुपरफास्ट 50 बातम्या। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवरून राज ठाकरेंचं वक्तव्य। टाळा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका। आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे, आरक्षण टिकवण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध, फडणवीसांचं वक्तव्य। शिंदेंच्या सेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतो, ठाकरे आणि शिंदेंमध्ये शिंदे गटाचा स्ट्राइक रेट जास्त, तर उद्धव ठाकरेंना आरक्षणवादी आणि मुस्लिम समाजाची मतं मिळाली, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा, शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंच्या नावाची घोषणा, तर वरळीतून संदीप देशपांडेंना उमेदवारी। शिवडीतून ठाकरे गट विरुद्ध मनसेमध्ये संभाव्य लढत होण्याची शक्यता, मनसेचे बाळा नांदगावकर विरुद्ध ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्यात सामना होण्याची शक्यता। पंढरपुरातून भाजप विरुद्ध मनसेत सामना रंगण्याची शक्यता, भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे विरुद्ध मनसेचे दिलीप धोत्रे यांच्यात संभाव्य लढत होण्याची शक्यता। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेचं बोललोच नव्हतो, युतीबाबत राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, तर विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार, राज ठाकरेंची घोषणा। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगचं, गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅच पर्यंत कधी पोहोचलेच नाहीत, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। मी बोलेन तेव्हा राऊतांना काही गोष्टी कायमच्या लक्षात राहतील, राऊतांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी, जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा। मनोज जरांगेंनी विचार करून बोलावं, नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवळली तर जीभ ठेवायची की नाही ते ठरवू, भाजप आमदार नितेश राणेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। फडणवीस आणि दरेकरांनी माझ्या विरोधात अभियान सुरू केलंय, मराठ्यांच्या विरोधात ढाकूमाकूम उभे केले, नारायण राणेंच्या वक्तव्यावरून जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा। विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडलेत, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य। सरकारनं मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी यांना सोडलंय, अनिल बोंडेंसारखे लोक रोज पावला पावलावर भेटतात, तर अशा बोंडेंना मी रोज गुंडाळून टाकतो, जरांगेंचा हल्लाबोल। शिंदे आणि पवारांमधील बैठकीत अदानी उद्योग समूहाचे अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे 3 अधिकारी उपस्थित होते अशी चर्चा, ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू।